तर हे बघा मित्रांनो, ही आमची दुसरी पोलर ट्रे आहे. तर त्या पोलर ट्रेमध्ये पक्षी आम्ही ट्रान्सफर नाही केले, तर आज त्याच्यामध्ये आम्ही पक्षी ट्रान्सफर करणार आहोत. त्याच्यासाठी ना हे बघा, हे चुनाचं पाणी मारलेलं आहे. चुन्याचं पाणी ते पूर्ण व्हाईट दिसते, ते पूर्ण चुन्याचं पाणी आहे. आणि त्याच्यावरती आता आम्ही हा कोंडा टाकणार आहोत. भाताचा जो भुसा निघतो तो आम्ही टाकणार आहे. हे बघा, अर्धा टाकलेलं आहे. पूर्ण जिथपर्यंत तुम्हाला दिसतं व्हाईट चून आहे तिथपर्यंत आम्हाला टाकायचं आहे. आणि रात्री संध्याकाळी 7:30च्या नंतर आम्हाला ह्याच्यामध्ये पक्षी ट्रान्सफर करायचे आहेत. 2,500-3,000 पक्षी ह्याच्यात ट्रान्सफर करायचे आहेत. शेवटला बाकी आहे चुना लावायचा अजून, ते नंतर करणार आम्ही 7-8 दिवसांनी. आता सध्या हा ह्याच्यामध्ये हा बघा भुसा असा टाकला जातो. हा बघा, आमच्याकडे कोंडा बोलतात, काही काही जणांकडे भुसा बोलतात, काही लोकांकडे तूस बोलतात याला. तुला बोलत होतो मी की तू भरून जर टाकले असतेस ना तर मी हे झालं असतं. आता मी वही भरत तर मला उभा राहायला लागलं. तू भर, मी हे कसं आम्ही बघ भरलास ना, भर आणि त्या साईडला टाकायला सुरुवात कर. मी इकडे करून घेतो म्हणून तुला बोललो की भरून टाक, मी मिक्स करतो.
बघा मित्रांनो, पूर्ण झालेला आहे आमचा कोंडा, पूर्ण टाकून झालेला आहे त्या दिवालापर्यंत बघा. आणि ही साईड आहे बघा. आम्हाला हे ड्रिंकर साफ करायचे. टाकी साफ झाली का हे ड्रिंकर पाण्याने साफ करायला लागतील. ते साफ झाल्याच्या नंतर मग संध्याकाळी आम्ही पक्षी टाकणार आहे पोल्ट्रीमध्ये.